कोर्टात केस चालू आहे, आज वगैरे कुठे वसूल करणार मी काय सांगणार नाही. ते दत्त होता सकाळी गंगेवर स्नान करावे, दत्ताचं दर्शन घेते आणि एका कोपऱ्यात ध्यानात बसतो. जेव्हा मैदानावर आनंद नका, जो इतिहास आहे तो तुमच्यासमोर मांडतो. माझ्या बद्दल काय सांगत ते सांगायला सांगायला पुण्याचे काय घालतात यात्रेकरता कांदा फुलायला आणि त्या जेवणाला धडे घालताना त्या कोकण बद्दल वाचवलं होतं म्हणजे त्याचा एका माहिती बरोबर होतो. पुण्यामध्ये आढळणारा सरकारच्या विरोधात घट्ट प्राण निघालेला आणि सरकारी बक्षीस काढलेला हा तो वासुदेव बरोबर. त्या माहिती बरोबर बाई आपल्या समोर म्हणाला आला, 2 दिवसांनी पेटना आलेला त्या बायकाच्या तोंडात केळी दिसत नाही असं लोक म्हणतात. मी नाही ना कार्यक्रम मंडळाची बक्षीस बायकाच्या तोंडात केळी दिसत नाही लोक म्हणतात. त्या बाई 2 दिवसांनी पेटना आलेल्या बाजूला काकूबाई बसवायच्या. त्या काकूबाईच्या कानाच्या बाईने हळूच सांगितलं, काकूबाई तुम्हाला म्हणून सांगते बक्षिसाला वासुदेव बंधू सांगा उद्या चंद्रामध्ये आहे. अहो काकूबाई ऐकून गप्प बसल्या नाही हो बाजूला मावशीबाई बसत होत्या. मावशीबाईच्या कानात सांगितलं, मावशीबाई तुम्हाला म्हणून सांगते कोणाला सांगू नका, तुम्हाला म्हणून सांगते. करता करता एक पोलीस अधिकाऱ्याची बायको बसत होती. तिच्या कामावरची गोष्ट केली. त्यांनी दुसरीच्या कानात सांगितलं नाही, स्टुडंटमध्ये घरी नंतर बक्षिसाला वासुदेव बंधू म्हणते दांडावच्या चंद्रामध्ये तुम्ही अधिकाऱ्याने मला आपल्याला बक्षीस मिळेल. आपल्या हयातीच्या मुलं झालं हीच त्या काही देशात आपली बंधपत्री आणि या बंधपत्रीमुळे भारत माता स्वतंत्र होण्याकरता 150 वर्ष चालू लागली. तेव्हा स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, मिळालेलं 5 वर्ष तिथे काय बातमी झाली. हळूहळू ही बातमी द्यायला बंद होती. द्यायचे कार्यक्रम पोलीस कधी आले तिथल्या लेवलवर गांधामध्ये गांधामध्ये जवळ कारण पोलीस उभे राहिले. तिच्या पुजाऱ्यांच्या लक्षात केलं तिच्यामध्ये पोलीस नंतर आताच कसे पोलीस आले. त्या पुजाऱ्यांनी वाचली सावध केले, महाराज तुम्ही आता इथे निघा. पावसाचे दिवस धुवा काय पोलीस करत होता. वासुदेव बंधू वाटे आणि त्यांचे मित्र पाहिलं हे दोघं गांधापासून एका बाजूने बाहेर पडले आणि दुसऱ्या बाजूने त्याने संजय घेऊन गांडा पडत होता. संपूर्ण गांडापूर गावाला वेळा गेला. गांडापूरच्या माणसाला बाहेर येऊन दिला होता, बाहेरच्या माणसाला आत्ता येऊन दिलं जात होतं. ज्यांच्याजवळ वासुदेवांचा संबंध आला त्या सगळ्या लोकांना डायरेक्ट अटक केली. ज्याने त्याची मोठी माहिती दिली त्याचा प्रश्न नाही, पण ज्याने माहिती दिली नाही त्याला शिक्षा केल्या, उघडे केले. लोकांना त्या सगळ्या आराम केला, अंगावरती उघडले, प्रत्येक आनंदित ठरले आणि त्यांच्याकडे माहिती काढून घेतली. वासुदेव पुढे गेले. लोकांनी सांगितलं वासुदेव पंढरपूरच्या भागात गेले. पुन्हा कांडाला सुरुवात झाली. वासुदेव म्हणजे विमानाच्या ठिकाणी उभे राहिले. विमानाची कडून घरून मारत होती. वासुदेवाने विचार केला की सरळ रस्त्याने गेलो तर आज उद्या मला जायला पकडणार होतं, पण नदीच्या पलीकडे गेलो तर काही सार खर्च लावूया या देशाला परत मिळण्याकरता मी काहीतरी करू शकेन. म्हणून तिथे 72 वर्षाचा कोविड होता, असा कुबडा होता. त्याला ते म्हणतात मला या नदीच्या पलीकडे देतोस काय. त्या कोळ्याने विचारलं तुझा जीव आहे काय, एवढं नदीचं तू असं लावतो. तो वासुदेवाने सांगितलं तो वाचवणार असते माझ्या जीव वाचणार नाही तर मला पकडायला मिळाले ते मला पकडणार होते. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या कोळ्याच्या लक्षात आलं, अरे हा सरकारी बक्षीस काढलेला महाराज म्हणतात तो आज दिसतोय. त्या कोळ्याने वासुदेवाची चौकशी केली. वासुदेवाने सांगितलं माझ्या आयुष्याचं कसं मी होळीला लावलं तर तुला नदीच्याकडे गेले. त्या कोळ्याने आपल्या आयुष्याचं कसं त्या होळीला लावलं आणि या दोघांना नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे गेल्यावर कोळ्याने काय केलं आपल्या होळीचे तुकडे करायला सुरुवात केली. वासुदेवाने विचारलं मी तो होळीचे तुकडे काय करतोय. तुम्हाला महाराज तुम्हाला पकडणाऱ्या नदीचे त्या किनाऱ्याला आले आणि त्याला ह्या किनाऱ्याला होळी घेतली तर त्याला तो पुरावा मिळेल. तो पुरावा नष्ट करण्याकरता मी माझ्या होळीचे तुकडे करतोय. इतकं प्रेम कधीही न पाहिलेल्या वासुदेव बंधू त्यांच्यावरती त्या कोळ्याचं होतं. आणि आता आमच्या शेजारावरचं प्रेम किती उलटून चालायचं याला ना काही दुर्दैव आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास करायचा. वासुदेवाने त्याला काय बदल केले. वासुदेवांजवळ पुढे निघाले. ज्याची भाषाकडे धर्माच्या केल्यावर करायला तिथे काही गवारी मुलं होती. ग्रामीण भागामध्ये मुलांचं रक्षण करणारी मुलं असतात त्यांना गवारी मुलं ते सुधारून सुद्धा ज्यांनी आपल्या उदाहरण काही भिस्तीत आणले. त्या काळामध्ये खेडेगावच्या माणसाला
बिस्किट हा प्रकार जवळजवळ माहीतच नव्हता त्या काळात. आता आमची सगळ्यांचं भाग्य उसवली आहे. सकाळी उठल्याबरोबर दिसत आहे वडा आणि पाव डबा आणि खाव त्यामुळे सगळं आमच्यावर भूषितच आहे. खरोखर त्या बिस्किट हा प्रकार माहीतच नव्हता. ज्यांनी आपलं उद्यानावर त्या बिस्किट आणलेली होती त्याचे काही बिस्किट त्या मुलांना दिली आणि ती बिस्किट हातात काढल्यावर त्या मुलांना अतिशय आनंद झाला. आणि त्या मुलांच्या आनंद या काळामध्ये डॅनियलने आपला डाव केला. त्या डॅनियलच्या मुलांना आम्ही विचारलं काय पुराण दाढीवाल्यांना बोललो जाताना बघितले काय त्या मुलांना काय माहिती. त्या मुलांनी सांगितलं या नदीच्या पलीकडे गेले. डॅनियलला पुरावा झाला. डॅनियलने डाकरांच्या ओळखे गोळा भोकळे गोळा सैनिकांच्या मध्ये छत्र्या होते आणि तेवढा कुटुंब नदीत पुढे टाकून तोही पलीकडे गेला. पुन्हा काढायला आणि पुन्हा काढायला असताना विमानाच्या पलीकडे कर्नाटकामध्ये आंबेड तालुक्यामध्ये देवत नागोजी नावाचं गाव आहे. तिथं डोंगराच्या काळाचे जे फुटवल्यावर गेले वासुदेवानं का पाण्याकडे वासुदेव त्यांना विश्रांती गेलेली होती. ती तारीख होती 20 जुलै 1819. त्या रात्री 11 साडे 11 वाजता वासुदेव भवनचा भट्टे पकडले गेले. वासुदेवाला पकडल्यानंतर पहिल्यांदा कुठल्या जेलमध्ये ठेवलेलं असेल तर ते ठाण्याच्या जेलमध्ये ठेवलं होतं. ठाण्याच्या जेलच्या अधिकाऱ्यांनी त्या वासुदेवांच्या घराचं घेतलेलं वर्णन आहे. काय होतं वर्णन? उंची होती 5 फूट 5 इंच. या डोक्याचा हिरोचा 20 इंचाचा. छाती होती 42 इंच. फुगोलीचं 46 आणि या पायाची लांबी 11.5 इंच होती. जवळजवळ 1 फूट पट्टी एवढा पाय होता. असामान्य देहान ताकद असलेले वासुदेव होते. त्यांच्यावरती खाच्या प्रकारचे निकाल लागला नाही म्हणून न्यून न्यायाधीश सत्र न्यायालयामध्ये पुन्हा ती केस सुरू झाली. वासुदेवाच्या बाजूने महादेव गुरुनाजी आपटे यांनी वकिली केलेली होती. सतत 5 दिवस केस झाली पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावेळेच्या क्रांतिकारकांना त्यावेळेचं सरकार सोडणे शक्य नव्हतं. त्यामुळे वासुदेव वकिलांना 6व्या दिवशी जन्मठेपेची शिक्षा द्यावी लागली. ज्यावेळेस जन्मठेपेची शिक्षा द्यावी लागली त्यावेळेस कोर्टाच्या बाहेर जमलेल्या तमाम जनतेने वासुदेवांचा जयजयकार केला. वासुदेव बंधूंचा जय भारत माता केले आणि त्याच वेळेला या वासुदेवानी जमलेल्या जनतेला हात जोडून सांगितलं. वाक्य फार सुंदर आहे. काय सांगा वासुदेवानी? हे देशवासी हो, मी देशाकरता काहीही करू शकलो नाही. मला तुम्ही क्षमा करा. विचार करा, जो माणूस देशाच्या स्वातंत्र्याकरता स्वतःचा संसार उचलून प्राण चाललाय तो सांगते मी देशाकरता काय केलं नाही. आणि आता कोणाला 5 रुपयाची मदत केली तर 3 वेळा करून जावं. गेले काही 5 रुपये मला मेहरबानी केली आहे उपकार केले आणि माझं कर्तव्यच आहे. आणि म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करावा आहे. पुढे वासुदेव बंधूंना एडनच्या टोकात रवाना केले. हा एडनचा प्रमुख जर्मन देशामध्ये आहे. त्या एडनच्या टोकामध्ये ठेवलेल्या असताना सुद्धा वासुदेवांनी विचार केला की माझ्या क्रांतिकारकांनी जेलमध्ये धरून राहण्यापेक्षा काहीतरी क्रांती करून लिहिलेलं पकडलं म्हणून जेलचे दरवाजे स्वतःच्या ताकदीने उघडले. एडनच्या टोकाच्या भिंतीला भिंतीसारखा वापर केला आणि त्या भिंतीतून उडी टाकून वासुदेव बंधू भरती पळाले. पण तिथे करताय तो पुन्हा जेलर वगैरे करून याला 5 वाजता बातमी आली. पुन्हा काका सुरुवात झाली. पुन्हा तिथे 2000 रुपयाचं बक्षीस द्यायला झालं. दुर्दैव होतं की वासुदेवाची भाषा तिथल्या लोकांना समजत होती आणि तिथल्या लोकांची भाषा वासुदेवाला समजत होती. त्यामुळे वासुदेव पुन्हा पकडले गेले. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपण येताना पडलो घटनेचं काम करताना टाकलं फेंबर रस्ता आलं साधारणपणे काढला. आपण सगळ्यांना पटकन दिले तोंडातून म्हणतो ऐकलो. त्या क्रांतिकारकाला पुन्हा जन्म दिला तेव्हा तो पळून जाऊ नये म्हणून इंग्रज सरकारने काय केलं त्याच्या पायाच्या दोन्ही फुटात फुटून टाकल्या. नुसत्या फुटात फुटून थांबले नाही तर त्या काळचे 24 मग भारतात ते दुकानदारपेक्षा पर्यंत माणिक बैलाचे पाय अडकवलेले होते. रोज 25 कोण धान्य जाळतो. बैलाला काही दुसतात तसे भांडलेलं दुसतात. जरा थांबला तर चाकाचे खर्चे ओढावे त्या चाकाच्या बच्चांच्या रक्ताच्या झिरपड्या होतात. इतके आनंदित या क्रांतिकारकाने त्यांच्या तोंडात केले पण शाळेची वाजवलं नाकात तोंडातून रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्या जेलमध्ये डॉक्टर बर्वे होते. त्या बर्वेने विचारलं बरके तुम्ही जेव्हा का नाही हो तर डॉक्टर वासुदेव म्हणतात डॉक्टर माझ्या पोटाचा अन्न जात नाही. म्हणजे काय झालं दाखवलं तर म्हणजे या वासुदेवाने भाताचा घात तोंडात घातला आणि आपली गाडीवर पण दाखवली ते इकडे भोकं पडायला सुरुवात झाली. या तोंडात घातलेल्या आणि इकडे भोकातून बाहेर पडायला सुरुवात झाली. इतक्या आनंदित या क्रांतिकारकाच्या त्यांच्या तोंडात केल्या आणि अशी आहार अपेक्षा भोगत असताना 17 फेब्रुवारी 1893 संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी या क्रांतिकारकाला जोडण्यात आली. आपल्या देशाचं जे राष्ट्रगीत आहे वंदे मातरम ते वंदे मातरम ज्या बकीमचंदांनी लिहिलाय त्या बकीमचंदांचा आनंदमठ कादंबरीमध्ये उल्लेख आहे.
की माझ्या या काकडीचा संविधानात वास्तव बळवंत राहिले आहे. यावर त्यांचा ठेवा करून भारत माता ठिकाणी जिवंत आहे. तिथपर्यंत या क्रांतिकारकाचा इतिहास कोणीही कितीही पुसायचा म्हटला तरी तो पुस्तक झाला नाहीये. शक्य तेवढा इतिहास आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सांगितलं